दिग्रस शहरातील परिसरात असलेल्या एका वाईन शॉपमधून 60,000 रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीला आलाय. या प्रकरणी दिग्रस पोलिसात दोघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी माजी न्यायमूर्ती डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल असून दिग्रस येथील बालाजीनगर परिसरात आर जयस्वाल वाईन शॉप नावानं देशी विदेशी दारूचं परवानाधारक दुकान आहे. 18 फेब्रुवारीच्या संध्याकाळी ते दुकानात बसले असताना ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्येच उघडकीस आली. दुकानात काम करणारा आरोपी नौकर विजय जयस्वाल हा त्या दिवशी गल्ल्यावर व्यवहार पाहत होता. काही वेळानंतर फिर्यादींना गल्ल्यातील रक्कम कमी असल्याचं आढळलं. त्यांनी याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. सीसीटीव्हीमध्ये आरोपी विजय जयस्वाल हा गल्ल्यातील रोकड काढून खिशात टाकताना दिसून आला. त्यानंतर त्याचा आरोपी लहान भाऊ राजू जयस्वाल हा दुकानात आला. दोघांनी मिळून रोकड घेऊन दुकानातून निघाल्याचं फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलं. या घटनेत सुमारे 60,000 रुपयांची रोकड चोरीला गेल्याचं नमूद करण्यात आलं आहे. घटनेनंतर फिर्यादींनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.